नमस्कार. भक्तराज नामदेव चरित्र भाग दुसरा. जगद्गुरू तुकाराम महाराजांची शिष्या संत बहिणाबाई यांनी भागवत धर्माच्या कार्यासंबंधी एक सुंदर अभंग केला आहे आणि त्या अभंगात नामदेवांनी किंकर वृत्तीने भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, कसा केला याचं नेमकं वर्णन केलं आहे. अभंग असा आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेणे केलासे विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, भजन करा सावकाश, तुका झालासे कळस. नामदेवांच्या जन्मासंबंधीच्या अनेक कथा आहेत. संत चरित्रकार महिपतींनी भक्तविजय या ग्रंथात नामदेव शिंपल्यात जन्मल्याची कथा सांगितली आहे. नामयाची जनी असं म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, ऐसा पुत्र देई भक्त, ज्याला आवडे पंढरीनाथ. शुद्ध देखोनिया भाव, पोटी आले नामदेव, दामा शेटी हरपला, दासी जनीने ओवाळला. एकनाथांनी सांगितलेल्या कथेनुसार द्वारकेहुनी विठू पंढरीचा आला, नामयाचा पूर्वज दामा शेटी वहिला. दामा आणि गोणाई नवसी विठूला, पुत्र देई आम्हा देवा भक्त राशी. तोची नामदेव जन्मे शिंपियाचे कुळी, भक्ता ते पाहुणे वेधला वनमाळी. नामदेव स्वतः आपल्या जन्माविषयी असं म्हणतात, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी, म्हणून या जगी धन्य झालो. आपल्या घराण्याचा व्यवसाय नामदेव कसा सांभाळतात ते बघण्यासारखं आहे. भक्तीचा छंद जडलेले नामदेव हातात सोन्याची सुई घेऊन रुपयाच्या धाग्याने विठूसाठी भक्तीचं दुकुल शिवतात. मोजमाप करण्यासाठी त्यांच्याजवळ आहे भक्तिरसात चिंब झालेला मनाचा गज. त्यांची जिभेची कात्री नित्य हरिनामाचा गजर करते. रात्रंदिवस सदाशिवाचं भक्तीचं वस्त्र विणण्यात ते गुंग झालेले आहेत. गोणाई, दामाशेठी या विठ्ठल भक्तांच्या पोटी नामदेवांचा जन्म झाला. ते दोघंही पंढरीचे वारकरी होते. नामदेवांवर लहानपणापासून विठू भक्तीचे दृढ संस्कार झाले. त्यांना भक्तीचं बाळकडू मिळालं. विठूच्या सहवासाचं वेड त्यांना बालपणीच लागलं. विठू हा त्यांचा सवंगडी होता, सखा होता. या सख्याविषयी कमालीचं वात्सल्य त्यांच्या मनात उपजतच होतं. नामदेव अतिशय लाडिक, प्रेमळ पण कमालीचे हट्टी होते. विठू हा त्यांचा प्राणसखा होता. विठू आणि नाम्या या दोघांचं एक स्वतंत्र विश्व होतं. या विश्वात नाम्या रात्रंदिवस रमायचा. विठू नाम्याशी आणि नाम्या विठूशी बोलायचा. दोघांना एकमेकांशिवाय करमायचं नाही. नामदेवांची ही बालभक्ती होती. नामदेव म्हणजे उत्कट भक्तीचा बालभक्त. त्याच्या भक्तीत बेहोशी होती. नाम्या 5 वर्षाचा होता तेव्हाची त्याच्या उत्कट भक्तीची एक कथा सांगितली जाते. चमत्कार म्हणून या कथेवर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. नामदेवांच्या जीवनात अशा अद्भुत घटना खूप आहेत. भाविक त्यांच्या श्रद्धेनुसार त्या घटनांचा अर्थ लावतात. नामदेवांची विठूवर
अनन्यसाधारण भक्ती होती. त्या भक्तीमुळे त्यांना योग सिद्धी प्राप्त झाली होती. इतरांना चमत्कार वाटणाऱ्या घटना घडवण्याची शक्ती त्यांच्या भक्तीत होती. शिवाय पूर्वजन्मीच्या पुण्याईची कमाई त्यांच्या गाठीशी होतीच. पुण्यवान बालभक्त नामदेव म्हणजे पांडुरंगाचं लढिवाळ बाळ. एकदा दामा शेट्टी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेले होते. 5 वर्षाच्या नामदेवांना विठूसाठी नैवेद्याचं ताट घेऊन रावळात जा असं त्यांनी सांगितलं. मोठ्या भक्तिभावाने त्यांनी विठूपुढे ताट ठेवलं आणि तो शेजारी बसून राहिला. पण देव जेवेना. बालमन विठूला आग्रह करायला लागलं, तरीही देव जेवेना. अखेरीस नाम्या रडकुंडीला आला. देव जेवत का नाही? तो आपल्यावर रुसलाय का? नाम्या पार गोंधळून गेला, कावराबावरा झाला. विठूकडे टक लावून बघत बसला. म्हणाला, नको पाहू अंत, पांडुरंगे आई, नामा हरिपायी मिठी घाली. रडवेलं झालेलं हळुवार मन विठूला आता प्रेमाची विनवणी करायला लागलं. आर्त सुरात ते गाऊ लागलं. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तू कृपाळा पांडुरंगा. अच्युता वामना दशरथ नंदना, जेवी तुगा कृष्णा पांडुरंगा. कृष्णा विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवी तू नरहरी पांडुरंगा. लाडक्या लेकराचे अश्रू विठूला बघवेनात. लेकराच्या प्रेमळ हट्टाला भुलून देव जेवला. ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नामयाचा. या बालभक्ताची पुण्याई आणि प्रेम एवढं प्रचंड होतं की त्या दगडी मूर्तीत चैतन्य आलं. नाम्याच्या लाडी प्रेमळ हट्टापायी त्या मूर्ती स्वरूपातल्या देवाने मानवी रूप धारण केलं आणि तो जेवला. विठूशी जडलेलं सवंगड्याचं नातं हा नामदेवांच्या भक्तीचा कणा होता. वात्सल्य भक्ती, सख्य भक्ती हे त्यांच्या भक्तीचं अगदी वेगळेपण. सुरुवातीला या भक्तीचं खूप कौतुक झालं, पण वाढत्या वयानुसार नाम्याचं हे कौतुक घरच्यांना झेपेनासं झालं. नामदेवांच्या मनाला भक्तीचा ध्यास लागला. त्यांच्या मनाला देवाचं पिसं लागलं. विठू भक्तीचं वेड लागलेल्या या मनाला संसारात अडकून टाकायला हवं असा विचार दामा आणि गोणाईच्या मनात आला. आणि गोविंद शेट्टी सदावर्ते यांच्या मुलीशी राजाईशी नामदेवांचा विवाह वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी मोठ्या थाटामाटात झाला. संसार सुरू झाला. पण विठूमय झालेल्या नामदेवांचं मन संसारात रमेना. विठू भक्ती हाच त्यांचा खरा संसार होता. आपल्या मुलांनी संसार करावा असं गोणाईला वाटलं. देव पिसं लागलेल्या नाम्या त्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्यावर संसाराची सगळी भिस्त होती. गोणाईला दुःख झालं. विठूने तिच्या लेकराला नादी लावलं. तिच्या दुःखाचं मुख्य कारण होतं विठू. त्यामुळे गोणाईने विठ्ठलालाच बोल लावला. ती असं म्हणाली, तुझे दारी बैसोनी उपवास करीन, जीव मी देईन की नाम्यासी नेईन. प्रेमापोटी काळजीपोटी तिने नाम्याला समजावलं. सांडली देव पिसे नको करू ऐसे, बळे घर बुडविसी कैसे. ऐसी भक्ती तुझी लौकिका वेगळी, संसाराची होळी केली नाम्या. भक्तीत गुंग झालेला नाम्या आपल्या आईला उत्तर देताना म्हणतो, एका पांडुरंग दुजा नाही चांग, म्हणून त्याचा संग धरिला माते. इष्ट मित्र बंधू सज्जन सोयरा, माझी या संसारा हाची एक. पोटा पाण्यासाठी काहीही उद्योग व्यवसाय न करता
प्रपंचातल्या जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवून रात्रंदिवस विठूची भक्ती करणाऱ्या आपल्या या नवऱ्याला राजाई दोष द्यायला लागली. राजाईचा संसार आता उताराला लागला. घरी अन्नधान्य नाही अशी अवस्था झाली. खायाना जेवाया, लेयाना नेसण्या, अशा दैन्यावस्थेत 15 माणसांच्या संसाराचा गाडा ती कसा ओढणार? पतीला घरी परत आणायचाच असा निश्चय करून ती रावळत गेली. नामदेव महाद्वारी उभं राहून कीर्तन करण्यात गुंग होते. भक्तीत गुंग असलेल्या पतीला राजाई जाब विचारते. लावोनी लंगोटी झालेसे गोसावी, आमुची ठेवा ठेवी कोण करी. सुखाचा संसार करोनी बारा वाटे, नाव केले मोठे जगामाची. आमुची करुणा न वाटेची काही, विनीते राजाई नामदेवा. राजाईचा प्रश्न, गोणाईचा त्रागा सगळं खरं होतं. त्या दोघींच्या दुःखाने नामदेवांचं मन गहिवरलं. पण त्या दोघींच्या दुःखापेक्षा विठू भक्ती नामदेवांना अधिक श्रेष्ठ वाटली. विठूशिवाय जगणं त्यांना केवळ अशक्य होतं. नामा पंढरीला आणि पंढरीरायाला सोडणं, विसरणं कदापि शक्य नव्हतं. एकनाथांनी नामदेवांच्या कुटुंबियांचा तळतळाट अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात मांडलाय. उभयता काकुळती येती, नाम्या नको करू फजिती. आम्हा आले वृद्धपण, कोण चालवी दुकान. व्यापाराचा नाही धाक, सुखे बैसशी तू देव. अन्न वस्त्र नाही घरा, एका जनार्दनी निर्धारा. देह विठ्ठल आत्मा विठ्ठल अशी अनुभूती आलेले नामदेव व्यावहारिक संसारात कसे रमणार? संसाराला जिंकल्यामुळे त्यांना अवघ्या विश्वाचा संसार करायचा होता ना. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल स्मरण प्रेम बांधा. नामा झाला देव, देव झाला नामा, ही नामदेवांची अवस्था राजाईला समजणं सुरुवातीच्या काळात तिला थोडं अवघड गेलं.